नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या लोक डिजिटल उपकरणांसोबतच इलेक्ट्रिक वाहनांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे चार्जिंगच्या सुविधा उपलब्ध असणं देखील गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवरती आता नव्या इमारतींमध्ये EV चार्जिंग पॉईंट्स देणं अनिवार्य करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे सोसायटीमध्येच इलेक्ट्रिक गाडी चार्ज करण्याची सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दरम्यान महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी राज्य सरकारने हे मोठं पाऊल उचललंय. राज्याच्या EV धोरणाचा भाग म्हणून विद्यमान विकास नियंत्रण नियमामध्ये बदल करण्याची मागणी परिवहन विभागाने नगर विकास विभागाकडे केली आहे. त्यामध्ये नव्या इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट्स किंवा चार्जिंग केंद्राशी पुरेशी जागा किंवा सुविधा उपलब्ध नसेल तर बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देऊ नये असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बदलांची अंमलबजावणी पुढच्या आर्थिक वर्षापासून होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सरकारी प्रोत्साहनांचा लाभ मिळू शकतो. 50% रहिवाशांनी चार्जिंग स्टेशनसाठी जागेची मागणी केल्यास सोसायटीनं त्यासाठी जागा उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. अशा सुविधांना वीज वितरण कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनासोबत महानगरपालिका करांमध्ये देखील सवलत मिळण्याची शक्यता आहे. मात्र चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी मोठा खर्च हा महत्त्वाचा अडथळा ठरत आहे. 10 चार्जिंग पॉईंट्सच्या केंद्रासाठी वितरण पॉईंट्स म्हणजेच DP अपग्रेड करण्याचा खर्च हा 40 लाखांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या खर्चामध्ये सवलत देण्याची मागणी केली जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग आता इमारतीमध्येच होऊ शकणार आहे आणि नवीन सोसायट्यांसाठी EV पॉईंट्स आता अनिवार्य केले जाणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.